मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आता पाहतोय की इकडे आता जसा अलार्म वाजतो तारिणी ताबडतोब उठते. तारिणी उठते. आता ती पहिला तर लगेचच अलार्म बंद करण्यासाठी अलार्मकडे बघते. तर केदार हा तारिणीकडे बघत असतो. तारिणी आता अलार्म बंद करते आणि ती तिकडनं आता उठून चाललेली असते. आता तारिणी ही तिकडनं उठून चाललेली असताना ताबडतोब केदार तिचा हात पकडतो आणि तोही उठून बसतो. आता केदार हा उठल्याबरोबर लगेचच तारिणी ही केदारला म्हणत असते, एक दिवस माझ्याबरोबर पूजा करण्यासाठी उठलात ना, तेवढंच खूप झालं. आता रोज रोज उठण्याची काहीही गरज नाही आहे. झोपू शकतोस तू, झोप. त्यावर केदार म्हणतो, पण अजून ब्रह्ममुहूर्त झालेलाच नाही आहे. त्यावर तारिणी म्हणते, म्हणजे? त्यावर केदार म्हणतो, एकच सेकंद, घड्याळ बघ. त्यावर तारिणी घड्याळ बघते. घड्याळात रात्रीचे 12 वाजलेले असतात. केदार म्हणतो, 12 वाजलेत ना? तारिणी म्हणते, हो 12 वाजलेत, पण मी तर 3 वाजताचा अलार्म. आणि मग आता लगेचच इकडे आता लाईट्स लावल्या जातात. केदारने लाईट्स लावल्याबरोबर तारिणी आता ते डेकोरेशन बघते आणि बघतच राहते. तारिणीच्या वाढदिवसानिमित्ताने केदारने खोलीत छान आता फोटो वगैरे तिचे लावलेले असतात. अगदी त्यांच्या मेहंदीचे, संगीतचे, लग्नाचे, हळदीचे सगळे तारिणीचे फोटो तिथे त्याने लावलेले असतात. आणि मग तो तारिणीकडे येतो. तर तारिणी त्याला म्हणत असते, खरंच हे सगळं खूप छान केलं आहेस तू. केदार तिला हॅपी बर्थडेचं आता छान म्हणजे ते रिबिनसुद्धा घालतो. त्यानंतर मग तारिणी म्हणते, केदार पण मी माझा वाढदिवस कधीच, केदार म्हणतो, मला माहिती आहे बॉस, तू तुझा वाढदिवस कधीच साजरा करत नाहीस ते, पण बॉस आज मला माझ्या बायकोचा वाढदिवस साजरा करायचा आहे. अगं बॉस, तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण खास करून टाकलास, स्पेशल करून टाकलास, आनंदाने भरलास. मग मला सांग, तुझा हा खास दिवस, तुझा हा स्पेशल क्षण मलासुद्धा खास करायला मिळायला हवा ना चान्स. म्हणून बरं डोळे मिट ना. त्यावर तारिणी म्हणते, अरे पण कशासाठी? त्यावर केदार म्हणतो, बॉस असं काय करतेस, मी सांगतोय म्हणून, प्लीज 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 डोळे मिट. त्याबरोबर तारिणी म्हणते, केदार अरे पण, केदार म्हणतो, मीठ. तारिणी डोळे मिटते. केदार पटकन जाऊन फ्रूट केक घेऊन येतो. तारिणी म्हणते, हे काय फ्रूट केक? त्यावर केदार म्हणतो, हो तुझा उपवास आहे ना बॉस, म्हणून मी हा फ्रूट केक तुझ्यासाठी खास बनवलेला आहे. म्हणजे मला जमेल तेवढं मी केलं आहे. म्हणजे त्यावर तारिणी म्हणते, मला खूप आवडलं हे. त्यानंतर ती म्हणते, पण आता आपण हा कापू तर शकत नाही ना. केदार म्हणतो की कापायची काय गरज आहे. तो तारिणीला त्यातलं एक फ्रूटचं पीस काढून भरवतो. त्याबरोबर तारिणी म्हणते, खरंच खूप भारी वाटतंय, पण केदार माझा वाढदिवस आहे हे घरात कोणालाही सांगू नकोस हा प्लीज. केदार म्हणतो, काय झालं बॉस, तुला आवडलं नाही का मी केलेलं सेलिब्रेशन? त्यावर मग तारिणी म्हणते, तसं नाही आहे रे, मला हे सगळं खूप आवडलं आहे. केदार म्हणतो, मग काय झालं? तारिणी म्हणते, आपल्या घरातलं वातावरण. केदार म्हणतो, मग काय झालं बॉस? त्यावर तारिणी म्हणते, केदार हे बघ, सध्या आपल्या घरातलं वातावरण फारसं काही बरं नाही आहे आणि घरातल्या कोणाच्याही मनामध्ये आपल्यासाठी सध्या फार काही बरा विचारही नाही आहे. त्यामुळे सध्या तरी कोणाला काहीही न सांगणंच योग्य ठरेल. त्यावेळी केदार म्हणतो, बॉस आजचा दिवस ना फक्त तुझा आहे, त्यामुळे तू फक्त एन्जॉय कर, तू बाकी कसलाही विचार करू नकोस प्लीज. आणि त्यानंतर मग केदार आता ताबडतोब जातो आणि JBL घेऊन येतो. आता केदार ते लावत असतो. तारिणी म्हणत असते, अरे सगळे झोपलेत, नको केदार, उठतील लोक. केदार म्हणतो, नाही मी हळू लावतोय. तारिणी म्हणते, अरे नको ना पण केदार तिचं काहीही ऐकत नाही. तो छान असं मस्त गाणं लावतो आणि त्यानंतर तो तारिणीला नाचण्यासाठी बोलावतो. मैं तो तेरे नाल ही रहना जी, सारे गुमसुम तेरे सहना जी, जो रब से कहा ना जाए, मुझको बस तुझसे कहना जी, सोना सोना इन्ना भी क्या होना जी, तेरे इश्क में जो भी होना मनु जोगी होना. हे गाणं आता सुरू असतं आणि आता ते दोघंजणं एकमेकाबरोबर छान नाचत असतात. त्यावेळी मग आता लगेच केदार म्हणू लागतो, बॉस तू माझ्या आयुष्यात ना खूप महत्त्वाची आहेस, तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे, तू खूप महत्त्वाची आहेस माझ्यासाठी, माझं खूप प्रेम आहे बॉस तुझ्यावर, आय लव्ह यू. त्यावर तारिणी म्हणते, कायम असंच प्रेम करत राहशील ना रे माझ्यावर, तुझं प्रेम कधी कमी नाही ना होणार? त्यावर केदार म्हणतो, बॉस कधीच नाही, आय स्टील लव्ह यू. त्याच्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी तारिणी आता ते सगळे फुगे वगैरे खाली काढत असते आणि काढताना तिच्या आईशी बोलत असते.
तू नाही आहेस ना तर वाढदिवस असल्यासारखा वाटतच नाही. काल केदारने खूप आवडीने खूप खूप छान केलं होतं सगळं, आणि त्याने एवढं छान सगळं केलं होतं ना की मला त्याला दुखवायचं नव्हतं, म्हणून मी सुद्धा ते सगळं मनापासून आवडीने एन्जॉय केलं. पण खरंच सांगते, आता मला ना वाढदिवस साजरा करण्याची इच्छाच होत नाही. जेव्हा तुझ्या गुन्हेगाराला पकडून तुरुंगात घालेन ना तेव्हाच वाढदिवस साजरा करेन. त्यानंतर मग आता लगेचच इकडे सुमीने तारिणीला फोन केलेला असतो. सुमी तारिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि मग आता काय चालू आहे, नवऱ्याने विश केलं की नाही वगैरे विचारते. त्यावर ती म्हणते की नाही, सगळं व्यवस्थित सुरू आहे, आणि हो केलं ना, केदारने सुद्धा मला रात्रीच विश केलं. त्याबरोबर आजी म्हणते कसं विश केलं, फक्त असंच विश केलं का तुला? त्यावर तारिणी म्हणते नाही नाही गं सुमी, त्याने छान विश केलं, मस्त म्हणजे फ्रूटचा केक वगैरे बनवून छान केलं त्याने सुद्धा सगळं सेलिब्रेशन. त्यावर मग आजी म्हणते मग माझं धनुष्य आहेच हुशार. बरं मी काय म्हणते, आजचा काहीतरी प्लॅन असेल, मग काय प्लॅन काय आहे नवरा बायकोंचा? त्यावर तारिणी म्हणते अगं कसला प्लॅन, काही नाही, मी तुझ्याकडे आज तुला भेटायला येणार आहे. त्यावर आजी म्हणते काय माझ्याकडे? अगं पण सासरी वाढदिवस. त्यावर तारिणी म्हणते सुमी अगं घरातली परिस्थिती तुला माहिती आहे ना, फारशी सध्या काही बरी नाही आहे, त्यामुळे इथे तर काही करणार नाही आहे, मी तुला भेटायला येईन. त्यावर आजी म्हणते की मला माहिती आहे, हो माहिती आहे, नवरा बायकोंचं काहीतरी ठरलं असणार आहे प्लॅनिंग, पण आता मी विचारते म्हणून आपलं मला भेटायला येणार असं म्हणतेस हो ना? त्यावर तारिणी म्हणते तसं काही नाही आहे सुमी, आणि मग ती फोन ठेवते. त्यानंतर आजी म्हणू लागते तू काळजी करू नकोस, तू कितीही नाही म्हटलंस ना तरी माझा धनुष जे तुझ्या वाटणीचं आहे ते सगळं तुला देईल. तर दुसऱ्या बाजूला इकडे चेतना काकूला आता केदारने सांगितलेलं असतं की आज तारिणीचा वाढदिवस आहे. हे ऐकून आता चेतना काकू खूप खुश होऊन जाते. चेतना काकू म्हणते अरे मग मला विश केलं पाहिजे ना तिला, मी लगेच आली. केदार म्हणतो नाही 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 चेतना काकू प्लीज प्लीज शांत, हळू. चेतना काकू म्हणते अरे केदार काय चाललंय तुझं, का असं हळूहळू बोलतोयस? अरे आज होऊ दे खर्च, होऊ दे पार्टी, होऊ दे जल्लोष, सेलिब्रेशन तर झालं पाहिजे ना केदार. अरे आपल्या तारिणीचा वाढदिवस आहे आणि तू असं हळू करतोयस. नाही रे, आपण छान सेलिब्रेट करूया. त्यावर केदार म्हणतो हो काकू, सेलिब्रेशन तर करायचंच आहे, छान सेलिब्रेट करायचं आहे, पण ते तारिणीसाठी सरप्राईज ठेवायचं आहे काकू, ओरडू नकोस. काकू म्हणते अरे केदार, जर आपण तिच्यासाठी सरप्राईज ठेवलं तर ते तिला कळणार कसं की तिच्या बड्डेची पार्टी आहे? ती छान रेडी होऊन खाली कशी येणार? सगळी गडबड होईल ना, त्यासाठी तिला कळावं लागेल ना की ही तिच्या बड्डेची पार्टी सुरू आहे म्हणून ते. त्याबरोबर मग केदार म्हणतो काकू, पण जर तिला आधीच कळालं की तिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशनचं प्लॅनिंग सुरू आहे तर मग कसं होईल बरं? हां मग ती पार्टी कसली, सेलिब्रेशन कसलं राहील? त्यावर काकू म्हणते हो रे बरोबर आहे, स्मार्ट आहेस तू, तिच्याशी काही बोलू नको नाहीतर फसशील. इतक्यात तारिणी येते आणि विचारते कोण फसतंय? त्यावर काकू म्हणते हा केदार फसेल. त्यावर तारिणी म्हणते केदार का फसेल पण? त्यावर आता लगेच केदार म्हणतो बोल काकू का फसेल मी? त्यावर काकू म्हणते भाजीपाला आणण्यात केदार फसेलच ना. मी सांगते पाऊस आहे सुरू, भाजीपाला व्यवस्थित बघून घे, कीड वगैरे असते भाज्यांमध्ये, जर भाजीपाला व्यवस्थित बघून नाही घेतला तर फसेल हा केदार, असं म्हणत होते मी. केदार फसशील तू? केदार म्हणतो हो काकू, लक्षात राहील ना मी जे सांगितलं आहे? त्यावर मग तारिणी म्हणते काय सांगितलं आहे? केदार म्हणतो काकूने जे सांगितलं आहे ते मला लक्षात राहील असं मी म्हणत होतो. त्यावर मग लगेचच तो म्हणतो बरं चल मी निघतो. त्यावर काकू म्हणते आज संध्याकाळपर्यंत केदारला वेळच नाही आहे, आज तो खूप व्यस्त आहे हो ना केदार? त्यावर केदार म्हणतो हो खरंच, कौशिकीने ताईने खूप काम दिलं आहे. त्यानंतर केदार निघत असतो. तारिणी म्हणते मला पण सुमीकडे सोडशील का प्लीज? केदार ठीक आहे म्हणतो. केदार आणि तारिणी गेल्यानंतर चेतना काकू म्हणते पहिलं भाऊजींना सांगायला पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला केदार आणि तारिणी जात असताना तारिणी एका स्वीट शॉपसमोर केदारला थांबवते. त्यावर केदार म्हणतो इथे का थांबायचं आहे? तारिणी म्हणते अरे सुमीसाठी मला गोड घ्यायचं आहे. त्यावर केदार म्हणतो जा तू घे मिठाई. त्यावर तो म्हणतो मला सुद्धा घ्यायची. त्यावर ती म्हणते तुला कशाला घ्यायची? तू चेतना काकूंना काही सांगितलं नाही आहेस ना? हे बघ, जर त्यांना काही सांगितलंस ना तर त्या एक्साइटमेंटमध्ये खूप गोंधळ घालतील. त्याबरोबर लगेचच केदार म्हणतो की गोंधळ घातलाच असेल. त्याबरोबर मग तारिणी म्हणते काय म्हणालास? त्यावर केदार म्हणतो गोंधळ घालतीलच त्या, पण नाही काही सांगितलेलं नाही आहे त्यामुळे काही गोंधळ नाही होणार आहे.
देवा चेतना काकूच्या एक्साइटमेंटला जरा स्पीड ब्रेकर लाव आजचा दिवस, असं केदार प्रार्थना करत असतो. तर दुसऱ्या बाजूला आता जया काकाला चेतना काकू येऊन सांगते की भाऊजी अहो तुम्हाला माहिती आहे का, आज आपल्या तारिणीचा वाढदिवस आहे. त्यावर काका म्हणतो काय, अरे मला कुणी सांगितलंच नाही, मला माहीतच नव्हतं. आता मी मस्त तिला फोन करतो, विश करतो. त्याबरोबर इकडे लगेचच ते म्हणतात की मी फोन केलाच पाहिजे. त्यावर चेतना काकू म्हणते अहो नाही नाही भाऊजी तुम्ही थांबा, फोन नका करू. त्यावर ते म्हणतात अगं याला काय अर्थ आहे, तारिणीचा वाढदिवस आहे आणि आपण फोन नाही करायचा, विश नाही करायचं, दे बरं माझ्याकडे फोन, मी फोन करणार, विशही करणार. आणि मग बाबा फोन करतात विश करायला, पण त्यावेळी पटकन चेतना काकू त्यांच्या हातातला फोन हिसकावून घेते आणि म्हणते की चुकून लागला फोन, काही नाही गं तारिणी, तू जा तू तुझ्या आजीकडे व्यवस्थित जा. आणि मग ती फोन कट करते आणि म्हणते भाऊजाऊ असं काय करताय, केदारने ठरवलं आहे की आपण तिला सरप्राईज द्यायचं आहे, त्यामुळे तिला काहीही सांगायचं नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे तारिणी ही घरी आलेली असते. घरी येऊन ती बघते तर काय, घरामध्ये सुमी नसते. मग तारिणी सुमीला हाका मारते, सुमी 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 कुठे आहेस तुम्ही. आणि मग लगेचच तारिणी ही पसारा घरात थोडा पडलेला असतो तो आवरायला सुरुवात करते. इतक्यात तिकडे सुमी येते आणि म्हणते तारिणी, आणि मग ती तारिणीला मिठी मारत म्हणते तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, कायम तुला आयुष्यात हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळू दे, आणि आता जरा धीट व्हा काय मॅडम. त्याबरोबर तारिणी म्हणते सुमी. त्याबरोबर लगेच दुसऱ्या बाजूला इकडे काकू येते आणि विचारते काय कसल्या सेलिब्रेशनची तयारी सुरू आहे. तारिणीचा वाढदिवस हे कळल्यावर काकू म्हणते अरे वा वा वा, तारिणीचा वाढदिवस, मग तर काय आता जल्लोष होणार, आता तर काय ह्या घरचा लाडका लेक आणि काका दोघं मिळून सेलिब्रेट करणार, आणि बाकीचे घरातले आहेतच उत्साही, काय बरोबर ना. त्यावर जया काका म्हणतात पद्मिनी तुझा प्रॉब्लेम काय आहे, जर तुला आनंद घरामध्ये येत असेल तर तो का नको वाटतो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे तारिणीला आजी म्हणते की काय गं आल्या आल्या तू कशाला कामाला सुरुवात केली, जरा राहा की निवांत, आणि वाढदिवसाचं काय झालं, तुझ्या सेलिब्रेशनचं काय झालं. त्यावर ती म्हणते सगळं माझ्यासाठी केलं, फ्रूट दागिन्यांच्या. आता त्या काव्याला थोडी तुझ्यासारखं काहीही मिळालेलं चालतं, तिला तर सगळं निरखून पारखून घ्यावं लागतं. तर पद्मिनी काकू दुसऱ्या बाजूला सांगते की हे बघा त्या तारिणीच्या वाढदिवसात मला काडी मात्रही इंटरेस्ट नाही आहे, त्यामुळे काहीही झालं ना तरी मला तिच्या वाढदिवसामध्ये कुणीही इन्वॉल्व करायचं नाही, बस इनफ इज इनफ. एवढं बोलून ती निघून जाते. त्याबरोबर चेतना काकू म्हणते भाऊजी आहो पण. त्यावर मग लगेचच काका म्हणतो काळजी करू नको चेतना, होणार तारिणीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन तर होणार, जे येतील त्यांच्यासोबत, जे येणार नाही त्यांच्याशिवाय, तू काहीच काळजी करू नको, तारिणीचा वाढदिवस आपण अगदी जोशात साजरा करायचा. तर दुसऱ्या बाजूला इकडे तारिणी ही म्हणते कधी येतील ग घरातले सगळे. त्यावर सुमी म्हणते येतील ग थोड्या वेळाने, तुझं काय एवढं, तू बस बरं शांतपणे. त्यावर ती म्हणते हो नाही म्हणजे. त्याबरोबर मग आता सुमी तिकडनं लिमलेटच्या गोळ्यांचं पाकिट आणते आणि म्हणते दरवर्षी तुझा बाप तुला वाढदिवसाला लिमलेटच्या गोळ्या देतो, याही वर्षी त्याने आणून ठेवल्या होत्या, पण तुला नको असतील तर मग ठीक आहे. आणि मग आजी त्या गोळ्या स्वतःकडे ठेवून घेत असते. तशी तारिणी जाते आणि त्या गोळ्या घेत म्हणते नाही नाही आजी हेच तर पाहिजे होतं मला. तशी आजी म्हणते एवढी मोठी झाली तरी तुझ्यातलं मूल काही अजून संपलेलं नाही आहे. तशी लगेचच तारिणी आजीला घट्ट मिठी मारते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.